थर्ड पार्ट. काल आपण अन्न शिजवण्याच्या पद्धती, त्याचे उद्देश, त्याचे फायदे, कुठल्या कुठल्या अन्न शिजवण्याच्या पद्धती आहेत आपण त्या बघितल्या. हम्म. तर आता प्रामुख्याने आपल्याला पुढे काय बघायचंय की त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय की युटेन्सिल्स म्हणजे भांडी कुठली वापरायची. आता पूर्वीच्या काळी, आपल्या जुन्या काळी तुम्हाला माहिती की अन्न शिजवण्यासाठी आपण पितळेची आणि तांब्याची भांडी वापरायचो. तर ह्या भांड्यांना आतून कलई केलेली असायची. कलई केलेली असायची म्हणजे वरचं टीनचं ते कव्हरिंग कोटिंग केलेलं असायचं. कारण डायरेक्ट पितळेमध्ये किंवा तांब्यामध्ये आपण आंबट भाज्या म्हणजे टोमॅटो वगैरे शिजवू शकत नाही, किंवा त्याचं केमिकल रिॲक्शन्स होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या टॉक्सिक्स असतात. तर म्हणून तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना काय केलेली असायची, आतून कलई केलेली असायची. आणि ती भांडी आपण शक्यतो वापरायचो. ती भांडी वजनाला जड असायची. हम्म. पहिली गोष्ट, त्यांना कलई करावी लागायची. दुसरी, ती भांडी काय असायची तर खूप जड असायची. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती भांडी स्वच्छ करायला आपल्याला खूप वेळ लागायचा किंवा घासावं लागायचं. मग त्याला पितांबरी किंवा चिंच, लिंबू, मीठ असं लावून चमकायसाठी आपल्याला घासावी लागायची. तर त्याच्यामुळं काय झालं की मग तो भाग आहे की तो भाग हळूहळू कमी होत गेला आणि त्याच्यानंतर अल्युमिनियमची भांडी आली. आता अल्युमिनियमची भांडी काय होती की घासायला सोपी, वजनाला हलकी, विकत घ्यायला स्वस्त, आणि त्याच्यामुळे अल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर चालू झाला. परंतु अल्युमिनियमची भांड्यामध्ये पण स्वयंपाक केल्यानंतर त्याच्यामधलं जे काही जस्त आहे ते आपल्या शरीराला टॉक्झिक असतं, हे लक्षात आल्यानंतर अल्युमिनियमची भांडी पण काय झाली, कालबाह्य झाली. आणि हळूहळू काय झालं की स्टीलच्या भांड्यांचा किंवा स्टीलचा शोध लागला. आणि स्टीलची भांडी कशी होती की सोपी आपल्याला घासायला. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय झालं की ती भांडी आपण जास्त वापरात यायला लागलो. त्याच्यानंतर हळूहळू रिव्होल्युशन होत होत काय झालं की नॉनस्टिकची भांडी आली. पण नॉनस्टिकच्या भांड्याचा पण काय प्रॉब्लेम होता, नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये सोपं होतं, परंतु ते नॉनस्टिक पण खूप हाय हीटवर घेतलं तर त्याचं काय व्हायचं की टॅफ्लॉनचं जे कोटिंग असायचं त्याचं ते रिलीज व्हायचं. आणि त्या टॅफ्लॉनचं कोटिंगनी आपल्याला रिस्पिरेटरी इन्फेक्शनला किंवा ह्याला काय व्हायचं की खूप त्रास व्हायचा. म्हणून ते पण परत परत टॅफ्लॉनची भांडी वापरायला गेलं. मग लोखंडाच्या कड्या. पण आता लोखंडाच्या कड्या, लोखंडाचे तवे, लोखंडाचे किंवा बीडचे तवे, बीडच्या तव्यांचा काय प्रॉब्लेम होता किंवा बीडच्या भांड्यांचा काय, तर ती जड आहेत आणि त्यांना सिझनिंग करावं लागतं कंटिन्युअसली. म्हणजे बाकीचा फायदा चांगला आहे त्यांचा की ते जड असतात, एकच तोटा. दुसरी गोष्ट, त्यांना प्रत्येक वेळेस सिझनिंग करणे म्हणजे कांदा आणि तेल घेऊन ते परतावं लागतं, त्याला सिझनिंग करावं लागतं, तर ते पदार्थ त्याला चिटकत नाही किंवा स्टिक होत नाही. तर हा प्रॉब्लेम होता त्यांचा, पण बाकीचा काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नव्हता. लोखंडाच्या कढईमध्ये प्रॉब्लेम काय की जरी आयर्न मिळत असलं, जरी सेफ असलं, तरी खूप वेळ जर आपण लोखंडाच्या कढईत भाजी ठेवली तर ती काळी पडते आणि त्याला मेटॅलिक चव येते. तर हा एकच ड्रॉबॅक. मग त्याचं काय, त्याचं दुसरं सोल्युशन काय आपल्याला की साधारणतः आपल्याला शक्यतो जेवढं शक्य आहे तेवढं पटकन लोखंडाच्या कढईत स्वयंपाक केला की तो काढून आपण काय करू शकतो, दुसऱ्या स्टीलच्या भांड्यात ठेवू शकतो. म्हणजे काय होईल, मेटॅलिक चव किंवा काळेपणा त्याच्यामध्ये येणार नाही. नंतर आता आयोडाइज्ड भांडी आली. आयोडाइज्ड म्हणजे काय की साधारणतः आयोनाइज्ड म्हणजे त्याला वरून कोटिंग केलेलं असतं, आयोनायझेशन केलेलं असतं मेटलचं, तर ते ऍज अ नॉनस्टिक म्हणून वापरली जाऊ शकतात. त्याला कमी तेल लागतं, हलकी आहेत, सोपी आहेत, आणि घासायला फक्त आपण त्याला तारेची घासणी किंवा इतर गोष्टी फारशा वापरू शकत नाही. तर ती पण भांडी वापरायला एकदम चांगली आहेत. नंतर त्याच्यानंतर पुढचा भाग आपण काय घेऊ शकतो की ट्रायप्लाय आले. ट्रायप्लाय म्हणजे की वरून खालून स्टीलचं कोटिंग आणि आतमध्ये अल्युमिनियम. कारण अल्युमिनियम काय आहे की वाहक आहे, कंडक्शनचा एकदम चांगला वाहक आहे. तर मग अल्युमिनियम वरती न वापरता अल्युमिनियमचं मध्ये लेअर घेतला आणि स्टीलचा, आणि त्याला ट्रायप्लाय म्हणलं. आणि मग त्याच्यामध्ये पण थिकनेस असतो की स्टीलचा वरचा थिकनेस 4 mm, 5 mm, 6 mm,
मधला अल्युमिनियमचा थिकनेस 8 mm 9 mm असं करत करत तो जी थिकनेस जेवढा जास्त स्टीलचा तेवढं त्याची किंमत वाढत जाते. 3 mm थिकनेस, कारण जेवढी थिकनेस जास्त तेवढं करपण्याची किंवा जळण्याची शक्यता कमी असते. आणि स्टीलच्या भांड्याच्या पूजामध्ये कढईमध्ये भाज्या करायचं की त्याला स्टील जाडच लागतं. पहिली गोष्ट, सारखी भाजी परतावी लागते, ऑइल पण जास्त प्रमाणात टाकावं लागतं, नाहीतर भाजी जळायची शक्यता असते. हा स्टीलच्या भांड्याचा तोटा येतो. मग पुढचं एक येतं की आर्थर्न पॉट्स येतात. आर्थर्न पॉट्स म्हणजे काय की मातीची भांडी. हम्म तर मातीच्या भांड्याचा सगळ्यात जास्त चांगला उपयोग होतो की मातीची भांडी काय की सगळ्यात सेफेस्ट आहेत. का तर त्याच्यामधून आपल्याला मिनरल्स मिळतात, कारण मातीपासून बनल्यामुळे त्यात आयर्न, मिनरल्स ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात आणि त्यांची कुठलीही जेवणाशी रिॲक्शन होत नाही. त्यामुळं काय होतं की ते आपल्याला सोपं जातं. आणि पण अर्थन पॉट्स काय आहेत की बऱ्यापैकी कॉस्टली पडतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लिनिंगला ते खूप जड जातात. हा आणि त्यामुळं काय होतं की क्लिनिंगला जड जातात. आणि दुसरं गोष्ट, त्यांना गरम करून लगेच गार करता येत नाही, कारण ते तडकतात. जर डायरेक्ट पाणी टाकलं गरम करून गार तर ती तडकतात आणि फुटायची पण शक्यता असते हँडलिंग मध्ये. त्यामुळे त्यांना आपल्याला व्यवस्थित हे करावं लागतं किंवा काळजी घ्यावी लागते. तर आता तुम्ही काही किंवा मी काही सगळेच आपण काय करतो की सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरतो आपण, कारण आपल्या घरामध्ये आपल्या आईचा किंवा आपल्या सासूचा जुना आलेला बीडचा तवा असतो, किंवा लोखंडाचा तवा असतो, लोखंडाच्या कढया असतात, पितळेची भांडी असतात त्याला कलई केलेली, तांब्याची भांडी असतात त्याला कलई केलेली. ते पण आपण त्याचे हंडे पाणी पिण्यासाठी वापरतो. किंवा पितळेची भांडी पण आपण काही ठराविक डबे म्हणा किंवा काही ताटल्या, काही वाट्या, आपण त्याला आतून कलई केलेल्या असेल तर वापरावं, कारण ही कलई उतरली की अन्न टॉक्झिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याला कलई करावी लागते. त्यामुळं हळूहळू तांब्याची आणि पितळेची भांडी वापरायचं प्रमाण कमी झालं. परत आता प्रमाण वाढलं, कारण आता तांबा आणि पितळ एक डेकोरेटिव्ह पीस म्हणून पण घरात ठेवले जाऊ लागले, किंवा एक रिचनेसचं लक्षण समजून किंवा ओल्ड अँटिक पीस म्हणून पण ते वापरण्यात येऊ लागले. किंवा आता परत त्याचं मॉडर्नायझेशन केलं गेलं की बाबा तांब्याचे ग्लासेस, तांब्याचे जार डिझायनेबल, पितळेच्या छोट्या छोट्या प्लेट्स, असं आता डिझायनेबल म्हणजे त्याला आतून स्टीलचं कोटिंग केलं, वरून पितळ, आणि आपण आतून कलई करायचो तर ते कलई करायच्या ऐवजी वरून दिसायला गोल्डन पितळ म्हणजे पितळ, पण आतून त्याला स्टीलचं कोटिंग, असं पण त्याचं आता नवीन रूप आलेलं आहे. त्यामुळं लोकांना ते दिसायला छान पण दिसतं आणि वापरायला पण सोपं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय करू शकतो की नॉनस्टिकचे पॅन शक्यतो वापरून येत. आता नॉनस्टिकचे पॅन काही वेळेस आपण गाजराचा हलवा करताना, आंब्याच्या रसाची बर्फी करताना, किंवा एखादी गोष्ट खूप वेळ आठवायची असेल, खवा करायचंय, अशा वेळी आपण नॉनस्टिक पॅनचा वापर करतो. कारण त्याला काय होतं, आपल्याला जास्त वेळ हलवावं लागत नाही, कारण ते खालनं लागायची शक्यता कमी असते. नॉनस्टिक असल्यामुळे ते चिटकत नाही खाली, आणि ते सारखं हलवलं तरच चिटकत नाही, मग हे हलवायचं प्रमाण कमी होतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो की कधी कधी आपण, पण त्याच्याऐवजी आता आयोनाइज्डचा ऑप्शन आलेला आहे, तर तो वापरावा. नॉनस्टिक पेक्षा पण तो जास्त चांगला असतो. आणि ह्याला जे टेफ्लॉन कोटिंग असतं, आपण जे म्हणतो नॉनस्टिक भांड्याला, ते पॉलीटेट्राफ्लोरोइथेलिन म्हणजे PTFE, पॉलीटेट्राफ्लोरोइथेलिन, PTFE. पी म्हणजे पॉली, टी म्हणजे टेट्रा, एफ म्हणजे फ्लोरो, आणि ई म्हणजे इथिलिन. पॉली टेट्राफ्लोरोइथिलीन याचं कोटिंग काय होतं, नॉनस्टिक म्हणून यूज केलं जातं कुकवेअरला, आणि त्याला कॉमनली टेफ्लॉन असं आपण नाव देतो. आणि टेफ्लॉन मध्ये वरती वाटर म्हणजे पाण्याने धुताना पण पाणी स्टिक होत नाही. स्क्रॅचेस जर घासले तारेच्या घासणी तर स्क्रॅच पडतात, त्याला हलक्या हाताने घासावं लागतं. आणि खूप हाय उष्णतेला ते काय होतं, वितळतं किंवा ते फूडमध्ये येतं, म्हणून ते अवॉइडेबल. तर त्यांनी
त्याच्यावरती आपण लोखंडाचे किंवा ह्याचे स्पॅच्युला वापरू शकत नाही, तर त्याच्यावरती आपल्याला वुडन स्पॅच्युला वापरावं लागतात, कारण टॅफ्लॉनला स्क्रॅचेस जाऊ नये म्हणून, किंवा टॅफ्लॉनचं कोटिंग जास्त दिवस टिकावं म्हणून. हम्म. नंतर पण ह्याचा नॉनस्टिकचा जास्त ड्रॉबॅक काय आहे की आपल्या सगळ्या इंडियन फूडला साधारणतः 170 डिग्री सेल्सिअस टू 180 डिग्री सेल्सिअस, कधी कधी फ्राईंगला तर 200 डिग्री सेल्सिअस इतकं आपल्याला टेम्परेचर लागतं. आणि नॉनस्टिक पॅनला काय होतं की ह्या ह्या टेम्परेचरला त्यातून टॉक्झिक फ्युम्स यायला लागतात, आणि त्यामुळं काय होतं की ते आपल्या ह्याला किंवा हेल्थला काय होतं, चांगलं नसतं. त्याच्यामुळे आपण शक्यतो काय करतो की जाड थिक भांडी जी आयोनाइज्ड आहेत किंवा ट्रायप्लाय कढया आहेत किंवा लोखंडाच्या कढयामध्ये करून आपण पटकन काढून घेणं, असं ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. इव्हन आता वुडन बाउल्स किंवा वुडन स्पॅच्युलास किंवा आता सिलिकॉन पण आलेलं आहे. सिलिकॉन पण जे फूड ग्रेड सिलिकॉन पॅचेस किंवा ऑइल लावण्यासाठी ब्रश मिळतो किंवा सिलिकॉन स्पॅच्युला मिळतात किंवा सिलिकॉन हे मिळतं. पण जे फूड ग्रेड सिलिकॉन आहे तेच वापरावं, की विदाउट फूड ग्रेड जे नाही सिलिकॉन किंवा रबर ते वापरू नये ना, तर त्याच्यामुळे पण शरीराला हानी व्हायची शक्यता असते. आपण प्लास्टिक कटिंग बोर्डच्या ऐवजी वुडन कटिंग बोर्ड किंवा लोणच्यामध्ये वुडनचे चमचे किंवा वुडन नॉन वुडन स्कॅप्युलास स्पॅच्युलास किंवा वुडन आपण आमटीसाठी किंवा ह्याच्यासाठी वगराळं, हे सगळं आपण काय करू शकतो, वुडन पण योग्य आहे किंवा आपण त्याचं वापरू शकतो. नारळाच्या कवटीपासून पण बनवू शकतात, काही सागवानापासून, काही साध्या शिसमच्या वुडन पासून बनवले जातात. त्याच्यापासून पण अनेक भांडी काय होतात, प्रामुख्याने बनेल. प्रामुख्याने त्याच्याने बांबूचा बोर्ड किंवा शिसमचा बोर्ड वुडन असतो, तो कधी पण आपल्याला वापरायला प्लास्टिक पेक्षा चांगला, कारण प्लास्टिकवर चाकू वापरल्यानंतर प्लास्टिकचे बारीक बारीक कण आपल्या पोटात जाऊ शकतात. तर त्यापेक्षा वुडन चॉपिंग बोर्ड किंवा वुडन गोष्टी पण आपण वापरू शकतो ऍज अ युटेन्सिल म्हणून. त्याच्यानंतर आपण सूप वगैरे पण सर्व करताना सुद्धा आपण वुडन बाउल्स किंवा काही प्लॅटर सर्व करताना आपण वुडन वापरू शकतो. त्याच्यानंतर ते वुडनचा पण हा प्रॉब्लेम आहे, त्याला साबण किंवा लिक्विड नाही लावायचं, आणि वुडन भांड्यांना पण शक्यतो हँड वॉश करायचं, की त्याला पण खूप घासत रगडत बसायचं नाही. हा. आणि त्याला कधी कधी मध्ये मध्ये एक 8 दिवसांनी 15 दिवसांनी तुम्ही ऑइल लावलं तर त्या वुडनची लाईफ किंवा लेंथ किंवा स्ट्रेंथ आपण म्हणू शकतो की वाढते. त्याचं लाईफ लॉंग होतं आणि त्याची स्ट्रेंथ पण वुडनची वाढते. ऑइलमुळे काय होतं की त्याच्यामध्ये पाणी किंवा इतर गोष्टी किंवा धूळ धूर ऍब्सॉर्ब होत नाहीत. हम्म. आणि प्लास्टिक बोर्डवर बॅक्टेरिया खूप प्रमाणात ग्रो होतात, तसं वुडनवरती बॅक्टेरिया ग्रो होऊ शकत नाही, कारण ते बऱ्यापैकी हायजिनिक असतं. हम्म. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला काय बघायचंय, की आता तुम्हाला कळलं की म्हणजे अगदी आपण कुठून सुरुवात केली, की प्रामुख्याने आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा की बाबा मातीचीच भांडी वापरली जायची पूर्वी अगदी सुरुवातीला. त्याच्यानंतर मग तांबे पितळ भांडी आली, मग त्या तांब्या पितळाच्या भांड्याला कलई केल्याशिवाय वापरलं जात नाही. त्याच्यानंतर ती बऱ्याच वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळी छान छान भांडी आपण वापरली. त्याच्यानंतर तांब्याची भांडी जड असल्यामुळे म्हणा किंवा घासायला वेळ लागत असल्यामुळे म्हणा किंवा कॉस्टली पण असल्यामुळे म्हणा, की जसा अल्युमिनियमचा शोध लागला तसं तसं तांब्या पितळेची भांडी कमी होत जाऊन तिथं त्याची जागा साधारणतः प्रामुख्याने स्टीलनी घेतली, किंवा सॉरी अल्युमिनियमनी घेतली, सॉरी जस्तच्या भांड्यांनी. मग जस्टची भांडी पण टॉक्झिक आहे कळल्यानंतर जेव्हा स्टील 2-3 धातूंचे अलॉय आहे, तर तसं स्टील जेव्हा बनवण्यात यश आलं तेव्हा स्टीलची भांडी बनवायला चालू झाली. मग स्टीलच्या वाट्या, स्टीलचे ग्लास, एकदाच सगळ्यात सेफ. लक्षात ठेवा, मातीची भांडी सेफ, स्टीलची भांडी सेफ, आयोनाइज्ड भांडी सेफ, लोखंडाच्या कढया सेफ, आणि त्याच्यानंतर प्रामुख्याने शक्यतो स्टील जेवढं काही वापरता येईल ते सगळं स्टीलचं वापरायला पाहिजे. प्लास्टिक पण सध्या आता डबे वगैरे प्लास्टिकचे निघतात, खूप मोठ्या प्रकारचे कंटेनर्स बजार्समध्ये प्लास्टिकचे विकायला ठेवले असतात.
पण त्याच्यावरती पण आपण सूचना वाचल्याशिवाय घेऊ नये. ते बीपीए फ्री आहेत का, किंवा त्यांचं म्हणजे आपण मायक्रोवेव्ह मध्ये वगैरे वापरू शकतो का, किंवा त्याच्यामधून काही टॉक्सिक कंटेंट तर हे होत नाहीत ना. हं? तर साधारणतः बीपीएचं लॉंग फॉर्म काय, बाय बिस्फिनॉल ए. म्हणजे हे काय होतं की ह्या बीपीए मुळे पण, बीपीए जर फ्री प्रोडक्ट्स मधून हे झालं तर प्रेग्नंट वुमनला, इन्फंट्सला, यंग चिल्ड्रनला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. आपण कधी कधी काय करतो की आता ह्या प्लास्टिक वॉटर बरोबर पण आपण रिकरंट वापरायचा प्रयत्न करतो पिण्यासाठी, पण शक्यतो वापरू नयेत, कारण त्या प्लास्टिकमुळे आपल्याला इंजुरी होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर हे बीपीए फ्री जर नसेल तर आपल्याला इंडोकाइन डिसऑर्डर होऊ शकतात, इन्फर्टिलिटी येऊ शकते, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज होऊ शकतात, किंवा हार्मोन लेवल्स आपल्या डिस्टर्बटेड होऊ शकतात. त्यामुळं प्लास्टिक वापरताना जपून वापरा. अलीकडे सगळ्या बजारमध्ये सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय असते की प्लास्टिक विकायला ठेवतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक वापरलं जातं. तर किंवा प्लास्टिक कंटेनर सुद्धा शक्यतो वापरू नयेत, किंवा मग ते चेक करून वापरावेत की ते बीपीए फ्री आहेत ना, किंवा ते फूड ग्रेड साठी क्वालिटी योग्य आहे ना. आता सिरॅमिक कप्स किंवा सिरॅमिक मग्स पण निघालेत, किंवा सिरॅमिक हे पण निघालेत की क्रॉकरी युनिट म्हणा. आता त्या सिरॅमिक मध्ये पण काही सिरॅमिक कप हे फूड ग्रेड नसतात. तर शक्यतो फूड ग्रेड असलेले मग म्हणा किंवा चहा कॉफीसाठी सिरॅमिकचे, तर ते बघून घेतले पाहिजेत की बाबा ते फूड ग्रेड आहेत का. नाही तर काय होतं की त्याच्यामध्ये ते पोरस असतं, त्याच्यामुळे पण आपल्याला इन्फेक्शन किंवा हेल्थ प्रॉब्लेम येऊ शकतात. जेवढं म्हणजे तुम्ही काय बनवताय, काय खाताय ह्याला जेवढं महत्व आहे ते तसंच तुम्ही ते कुठल्या भांड्यात बनवताय, कसं बनवताय, किती स्वच्छतेत बनवताय, हे पण सगळं मॅटर करतं. त्याच्यामुळे जे काही आता ही हिस्ट्री मी तुम्हाला सांगितली किंवा आपला भांड्याचा जुना इतिहास आहे की सगळ्यात पहिल्यांदा मातीची भांडी आली, पण मातीची भांडी पण हळूहळू कालबाह्य का होत गेली, तर मातीची भांडी साफ करायला अवघड जातात. दुसरी गोष्ट म्हणजे फुटायची शक्यता दाट असते मातीची भांडी. तिसरी गोष्ट म्हणजे 7व्या, 8व्या, 10व्या, 15व्या यूज नंतर कधी कधी चुकून ही भांडी तडकतात किंवा फुटतात. त्यामुळे म्हणजे त्यामुळे आपल्याला कधी कधी काय होतं की त्या गोष्टीचा विचार सोडून द्यावा लागला. त्याच्यानंतर तांबे आणि पितळेचं पण सांगितलं की जड होती, घासायला अवघड होती. त्याच्यानंतर खूप मोठी मोठी भांडी असायची आणि प्रत्येक वेळेस त्याला कलई करून घ्यावी लागायची. कलई उतरली की कलई करून घेणे. त्याच्यामुळे हळूहळू तांब आणि पितळ मागे पडलं आणि जास्त जास्त दिवस वापरण्यात आलं. जेव्हा थोड्या संशोधनानंतर कळलं की अल्युमिनियम इज अ नॉट गुड, आपण आता अल्युमिनियमच्या फाईल वापरतो चपाती द्यायला किंवा काय द्यायला, तर शक्यतो वापरू नये. अगदीच गरज आहे किंवा गरम ठेवायच्यात की सॉफ्ट ठेवायच्यात चपात्या, त्यावेळेस आपण ठीक आहे अल्युमिनियम गार झाल्यावर अल्युमिनियम फॉईल मध्ये किंवा बटर पेपर मध्ये भर, त्याला पण चांगला ऑप्शन आहे अल्युमिनियम फॉईल. आपण बटर पेपर मध्ये आपण गुंडाळू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण मिटिंग करू शकतो आणि मग काय होतं की त्याच्यामुळे आपल्याला सोपं जातं. आता त्याच्या अल्युमिनियमची भांडी पण हळूहळू टॉक्झिक आहेत कळल्यानंतर स्टीलच्या भांड्याचा उदय झाला आणि त्याच्यानंतर आपण स्टीलची भांडी वापरायला लागलो. आणि आता स्टीलची भांडी वापरतोच आणि त्याच्यामध्ये परत रिव्हॉल्युशन आलं की ट्रायप्लाय म्हणा किंवा लोखंडाच्या कड्या आता वेगवेगळ्या प्रकारच्या विथ हँडल यायला लागल्या, स्टीलच्या कड्या विथ हँडल यायला लागल्या. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पॅन्स यायला लागले आयोनाइज्ड, किंवा ट्रायप्लाय पॅन यायला लागले. हे थोडेसे कॉस्टली पडतात ट्रायप्लाय वगैरे, परंतु ह्याच्यामध्ये पण काय होतं की पदार्थ जळणं किंवा पदार्थाला जळायची झोड लागणं हे खूप कमी प्रमाणात होतं. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का भांड्यांमध्ये? आ भांड्यांमध्ये कोणाला काही शंका आहे का?
बर, सगळ्यांना काय समजलं असं समजू. तर आता हे आपण काय बघितलं की प्रामुख्याने हे बघितलं. आता तुम्ही सगळे मला परवा विचारत होता की समतोल आहार म्हणजे काय. आपण मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं, तरी पण एकदा रिवाइज करते, कारण आपलं पहिलं युनिट, दुसरं युनिट आणि तिसरं युनिट, 3 युनिट आपले संपलेले आहेत. परंतु आता मी समतोल आहार परत इथं रिवाइज करते की समतोल आहारावरती खूप वेळा प्रश्न आलाय. आपण आता सगळेच प्रश्न घेऊ आज. माझ्या समोर 1-2 मिनिटं मी प्रश्नपत्रिका काढते आणि मग तुम्हाला कुठले कुठले प्रश्न येत नसतील तर ते मला तुम्ही सांगू शकता. हम्म. तर आता समतोल आहार किंवा सुदृढ आहार म्हणजे काय हे आपल्याला पाहायचंय प्रामुख्यानं. तर साधारणतः मी तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या वेळेस समतोल आहाराला चौरस आहार असं पण आपण म्हणतो. तर चौरस आहार किंवा समतोल आहार अशी टीप आली तर आपण घाबरून जायचं नाही की बाबा हा प्रश्न तर काय झाला, मला आलेला नाही किंवा मला शिकवलंच नाही. तर समतोल आहाराला चौरस आहार असं सुद्धा म्हणतो. आता सुदृढ आणि सुखी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला काय लागतं की सगळं पोषक घटक युक्त आहार लागतो प्रामुख्याने. तर तो पोषक घटकयुक्त जो आहार लागतो, तो पोषक घटकयुक्त आहार आपण जे घेत असतो त्याला त्या पोषक घटकामुळेच आपल्या शरीरातली काय होतात, विविध कार्ये सुरळीतपणे पार पडली जातात. आणि कोणत्याही पोषक घटकाचं प्रमाण व्यक्तीच्या गरजेपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास तर मानवी शरीरावरती काय होतात, हानिकारक परिणाम घडून येतात. तुमच्या लक्षात आलं की जे काही न्यूट्रिशन सांगितलंय, प्रथिने म्हणा, कार्बोदके म्हणा, स्निग्ध पदार्थ म्हणा, मिनरल्स म्हणजे खनिज द्रव्य म्हणा, जीवनसत्व म्हणा, पाणी, अं तर ह्या सगळ्यांचा वेगळ्या म्हणजे योग्य त्या प्रमाणात समावेश करून आहार संतुलित ठेवणे ही म्हणजे प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध, जीवनसत्वे, खनिज द्रव्ये, पाणी योग्य प्रमाणात मिळण्यासाठी अन्न घटकांचा, अन्न घटक कोणते आहेत? तृणधान्ये, कडधान्ये, सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, तेल, तूप, दूध, मांस, मासे, अंडी, साखर व गूळ या सगळ्या अन्न घटकांचा समावेश करणे काय आहे? अत्यंत आवश्यक आहे. यालाच आपण समतोल आहार किंवा संतुलित आहार किंवा चौरस आहार असं आपण म्हणतो. आता साधारणतः तुम्ही बघा की समतोल आहार जो असा आहार आहे, अजून एक व्याख्या सांगते. समतोल आहार हा असा आहार आहे ज्यामध्ये सर्व अन्न पदार्थांचा योग्य त्या प्रमाणात समावेश असतो आणि ह्यातून काय होतात की सर्व पोषक घटक योग्य प्रमाणामध्ये मिळून शरीराची तिन्ही कार्ये सुरळीतपणे पार पाडली जातात. त्यालाच आपण काय म्हणतो, सुरळीत काय म्हणतो, समतोल आहार असं म्हणतो. आता अजून एक व्याख्या आहे. मानवी शरीराला आवश्यक असे अन्न घटक म्हणजेच पोषक घटक आवश्यक त्या परिमाणात विविध खाद्यपदार्थांच्या द्वारे ज्या आहारातून मिळतात त्या आहाराला समतोल आहार असे म्हणतात. आत्ताच्या आता मी तुम्हाला किती व्याख्या सांगितल्या? 3 व्याख्या सांगितल्या की प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध, खनिज द्रव्ये, जीवनसत्वे, पाणी योग्य त्या प्रमाणात मिळण्यासाठी ज्या अन्नगटांचा वापर केला जातो, मग ते अन्नगट कोणते? तृणधान्ये, कडधान्ये, सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, तेल, तूप, दूध, मांस, मासे, अंडी, साखर, गूळ यांचा समावेश करणे गरजेचे आहे. यालाच आपण समतोलित आहार किंवा संतुलित आहार किंवा चौरस आहार अशी 3 पर्यायी नाव आहेत असं आपण म्हणतो. समतोल आहार म्हणजे दुसरी व्याख्या काय की सर्व अन्न पदार्थांचा योग्य त्या प्रमाणावर समावेश असतो आणि ह्यातून सर्व पोषक घटक योग्य त्या प्रमाणात मिळून शरीराची वाढ होते किंवा सुरळीतपणे पार पाडली जातात. त्याला आपण समतोल आहार असं म्हणतो. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या, मानवी शरीरास आवश्यक असे अन्न घटक आवश्यक त्या परिमाणात विविध खाद्यपदार्थांच्या ज्वारी ज्या आहारातून मिळतात त्या आहाराला समतोल आहार असं म्हणतात. आपण आता ह्या 3 डेफिनेशन पाहिल्या समतोल आहाराच्या. आणि आता शरीराचं हे कशावर ठरतं की आपला समतोल आहार आहे किंवा प्रमाण किती लागणार आहे? तर प्रामुख्याने विविध गोष्टीवरती अवलंबून असतो. त्या व्यक्तीचं वय, त्याची शारीरिक स्थिती, त्याचं कामाचं स्वरूप, भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती,
ह्या सगळ्याद्वारे काय करतं की पोषक घटकांचा साठा आपण करतो. आणि असा ह्या सगळ्यांच्या द्वारे जो काही आहार ठरवला जातो विचार करून, त्या आहाराला आपण समतोल आहार असे म्हणतो. म्हणजे शरीराला आवश्यक अशी पोषक घटके व्यक्तीच्या वयानुसार, त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार, मिळकतीनुसार, स्थितीनुसार, ऋतूनुसार, वयानुसार, लिंगनुसार, त्याच्या स्वरूपानुसार, भौगोलिक रचनेनुसार आपण जे काही अन्नातून त्या त्या स्थितीप्रमाणे मिळवलं जातं त्याला आपण काय म्हणतो की साधारणतः प्रामुख्याने समतोल आहार किंवा चौकस आहार असे म्हणतो. आता अजून एक लक्षात घ्या की समतोल आहार हे एक झाला. तर योगाच्या दृष्टीने विचार करायचा तर साधारणतः सात्विक, राजसिक आणि तामसिक आहार असा पण आपण विचार करू शकतो. की सात्विक आहार म्हणजे काय असतो की जो लवकर म्हणजे 3 तासाच्या आत शिजवलेला आहे किंवा ज्याच्यामध्ये हलकं अन्न आहे किंवा ज्याच्यामध्ये आपल्यामध्ये तम आणि रजोगुण वाढणार नाहीत, फक्त सत्व गुण वाढतील. मग असा आहार कोणता? तर दूध, तूप, दही, त्याच्यानंतर काय की आपले चपाती किंवा भाजी भाकरी, असा जो संपूर्ण समतोल आहार म्हणजे महाराष्ट्रीयन थाळी हे संपूर्ण आहाराचं खूप चांगलं हे आहे, द्योतक आहे. कारण थाळीमध्ये आपल्याला एक उसळ असते, एक रस्सा भाजी असते, दोन तीन एक दोन ओल्या चटण्या, दोन कोरड्या चटण्या, लोणची असतात. म्हणजे कधी कुणाकडे जवसाची, कुणाकडे तिळाची, कुणाकडे कारळाची, कुणाकडे शेंगदाण्याची तुम्ही चटणी खाऊ शकता किंवा ओल्या चटण्या, दोडक्याच्या केसाची चटणी, खोबऱ्याची चटणी. तर डाव्या बाजूला ताटामध्ये लोणचं, मीठ हे सगळं वाढलं जातं. त्याच्यानंतर ताटामध्ये एक पालेभाजी, एक उसळ, एक रस्सा भाजी, असं त्या चौकामध्ये म्हणजे असं ताटामध्ये जे वाढलं जातं त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी डाळ, मग भात. मग ह्यामुळे काय होतं की डाळीने आणि उसळीने आपल्याला प्रोटीन्स मिळतात, ओल्या चटणीने आपल्याला जीवनसत्व, भाज्यांनी जीवनसत्व मिळतात. आणि चपाती किंवा चपातीवरती भातावरती आपण जे तूप घेतो त्या चपातीच्या भाताने आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. तशी सगळी जी काही आपली गरज आहे, कार्बोहायड्रेट्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा, ह्या सगळ्यांमुळे काय होतं की आपलं व्यवस्थित समतोल किंवा चौकस आहार आपल्याला मिळतो. आता समतोल आहार हा अजून कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो? तर मी तुम्हाला सांगितलं की कामाचं स्वरूप, आर्थिक स्थिती, शारीरिक अवस्था वगैरे ह्या सगळ्यावरती अवलंबून असतो. आता प्रामुख्याने समतोल आहाराचं नियोजन कसं करायचं? तर नियोजन करताना काय करायचं आपल्याला की एका व्यक्तीसाठी जो समतोल आहार आहे तो दुसऱ्या व्यक्तीसाठी असेल असा आहे का? नाही. तर आपल्याला त्याचं ज्ञान आणि कौशल्याचं सांगड घालता आली पाहिजे की बाबा प्रामुख्याने समतोल आहार आपल्याला जर घ्यायचा आहे तर आपल्याला त्याचं आधी आयोजन किंवा नियोजन करावं लागणार. मग कुठले कुठले परिणाम घटक करतात समतोल आहारावरती? तर प्रामुख्याने व्यक्तीच्या समतोल आहारावरती त्याचं वय, लिंग, कामाचं स्वरूप, शरीर रचना, शरीर अवस्था, हवामान, उत्पन्न, कुटुंबाचा आकार, आहाराविषयक सवयी, अन्न शिजवण्याच्या पद्धती, वेळ, याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक यांचं वातावरण किती घ्यायचं किंवा त्यांच्या वातावरणाचा किती विचार करायचा आहे. तर ह्या आणि अन्न पदार्थांची त्या त्या ऋतूनुसार उपलब्धता काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती हे 10 अवलंबून. मार्काला प्रश्न आला तर याचे 10 पॉइंट्स तरी आपल्याला आले पाहिजेत का? हो, मग आता वय मी प्रत्येक पॉइंट एक्सप्लेन करते ना. आता वय म्हणजे काय? तर वयानुसार व्यक्तीच्या पोषणाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. आता वृद्ध व्यक्तीला आपल्याला हलकं द्यावं लागतं, दर 2 तासांनी द्यावं लागतं. त्यांना एका वेळेस जास्त पचत नाही. तरुणांना वृद्धांपेक्षा जास्त प्रथिने लागतात. उष्मांक सुद्धा जास्त लागतात. आणि बालवयामध्ये पण शरीराची वाढ विकसित होत असते, पण 6 महिन्यांपर्यंत बाळाला दातच नसतात, ते अंगावर दूध पितं. त्याच्यानंतर विनिंग पिरियड चालू होतो. मग विनिंग पिरियडला आपण काय इंट्रोड्यूस केलं पाहिजे? किंवा मग काही डेफिशियन्सी असते तर त्याचा आहारामध्ये ज्या त्याची डेफिशियन्सी आहे ती भरून काढण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला वयानुसार विचार करणं आवश्यक आहे. लिंगभेदानुसार काय तर पुरुष आणि स्त्रियांना वेगवेगळ्या कॅलरीज लागतात. पुरुषांना जास्त लागतात,
त्यांच्याकडे मसल मास जास्त असतं, त्याच्यामुळे त्यांचा मेटाबॉलिक रेट जास्त असतो, त्यामुळे त्यांना जास्त प्रमाणामध्ये लवकर खायची किंवा लवकर करायची सवय असते. त्या मानानं स्त्रियांच्या मध्ये मसल मास कमी असतो, त्यामुळे त्यांना कॅलरीज पण कमी लागतात. आणि स्त्रियांमध्ये मासिक पाळीद्वारे कधी कधी काय होतं की ब्लिडिंग होतं आणि त्याच्यामध्ये ॲनिमिया किंवा रक्तस्राव झाल्यामुळे एचडी कमी होण्याची शक्यता असते. त्यावेळेस त्यांना रक्तवाढीची पण जास्त प्रमाणामध्ये रक्त वाढण्यासारखी अन्नपदार्थ म्हणजे बीट म्हणा, पालक म्हणा, लोखंडाच्या कढईत भाज्या शिजवणे, गुळ शेंगदाण्याचे लाडू, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. नंतर कामाचं स्वरूप काय आहे? जर समजा तुम्ही बसून काम करता तर तुम्हाला कॅलरीज कमी लागणार, कारण तुमचं बौद्धिक काम आहे, तुमचं बैठं काम नाहीये. मग त्याच्यामुळे काय होतं की वजन वाढायचे चान्सेस वाढतात. त्यावेळेस आपण कमी कॅलरीजचा आहार घेतला पाहिजे. त्याच्यानंतर जास्त श्रम करणारे व्यक्ती आहेत शेतामध्ये, तर त्यांना आपल्याला काय करावं लागतं की साधारणतः प्रामुख्याने आपल्याला त्यांचा आहार व्यवस्थित किंवा आहारामध्ये चिडचिड न करता रागवता व्यवस्थितपणे वाढता आलं पाहिजे. त्याच्यानंतर गर्भावस्था शारीरिक अवस्थेवरती पण अवलंबून. तुम्ही गर्भावस्थेत आहात, दुग्धसर्जन अवस्थेत आहात, तर त्यावेळेस काय असतो, तुम्हाला स्त्रियांच्या पोषणाविषयी गरजा बदलतात. अशा वेळेस आपल्याला जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज म्हणा, प्रोटीन्स म्हणा, विटॅमिन्स म्हणा, या सगळ्या गोष्टींची जास्त गरज लागते. त्याच्यानंतर प्रामुख्याने अजून काय येतं की आर्थिक उत्पन्न काय आहे, की समजा तुमचं जर उत्पन्नच कमी आहे, तुम्हाला बऱ्याच गोष्टी घेता येत नाहीत किंवा फळं म्हणा, महागडी फळं घेता येणार नाहीत किंवा ड्रायफ्रुट्स किंवा बदाम जे ठेवलेले असतात ते पण वर्गातून आपल्याला काय पडतात, तर साधारणतः दुकानातून आपल्याला स्वस्त पडतात. तर तुमची आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी घेता येतात. आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर तुम्हाला जे काही आहे त्यातच भागवावं लागतं. त्यामुळे पोषणाचा विचार सुद्धा कधी कधी बाजूला पडतो. कुटुंबाचा आकार आणि स्वरूप काय ह्याच्यावरती पण अवलंबून असतं. समजा सगळ्या कुटुंब एकाचा जर आहार अयोग्य असेल तर सगळ्या कुटुंबाचाच आहार अयोग्य असण्याची शक्यता दाट असते. त्याच्यानंतर प्रामुख्याने अ, खूप कुटुंबामध्ये व्यक्ती असतील तर काय होतं की योग्य प्रमाणे त्यांचं तेवढा सगळ्यांचा स्वयंपाक करणे म्हणा किंवा करणे म्हणा, याच्यामध्ये कधी कधी पोषक घटकांचा नाश होण्याची शक्यता असते. तर त्याच्यासाठी आपण कुटुंबाचा आकार मोठा असेल तर अडचणी पण बऱ्याच येतात. कुटुंबाचा आकार छोटा असेल तर त्या चौघांपुरता स्वयंपाक करणं गृहिणीला सहज आणि सोपं जातं. त्याच्यानंतर आपल्याला प्रामुख्याने अन्न शिजवण्याची पद्धत कोणती वापरतोय आणि आपल्याला वेळ किती लागणार आहे, या गोष्टींचा पण काय केला पाहिजे, आपण अंदाज घेतला पाहिजे. तर त्याच्यामुळं किंवा साधारणतः कमी म्हणजे तापमानाला हळुवारपणे शिजवावा, सारखं सारखं त्याला उघडून बघू नये किंवा झाकण लावून शिजवावं. वाफेवरती कधी कधी बऱ्याच गोष्टी फ्राईंग न करता नुसत्या साधारणतः पॅनवरती फ्राय न तळता नुसत्या थोड्याशा ऑइलमध्ये परतून घ्याव्यात. तर त्याच्यामुळे काय होतं की रुची वैचित्र्य निर्माण होतं, स्वीकारायला वाढ मिळते, ग्राह्य जेवण होतं, पचायला हलकं, सोपं आणि सुलभ होतं. असं सगळं म्हणजे काही शक्यतो अडचण येत नाही. त्याच्यामुळे म्हणजे हे सगळं आणि भौगोलिक परिस्थिती काय आहे आणि धार्मिक पण आपण म्हणजे आता ख्रिश्चन म्हणा किंवा ख्रिश्चनांच्या मध्ये पण त्यांच्याकडे डिसेंबर मध्ये ख्रिसमस, त्याच्यामध्ये केक, बेकरी, पेस्ट्री, ह्या पदार्थांचं प्रमाण त्यांच्याकडे जास्त असतं. तेच आपल्यासारख्या लोकांमध्ये संक्रांती, नागपंचमी, ह्याच्यामध्ये काही ठराविक पदार्थ केले जातात किंवा पाडवा म्हणा, पुरणपोळी केली जाते. आणि असं पण काय होतं की जैन लोक जी आहेत ती कांदा, लसूण, बटाटा खात नाहीत. तर धार्मिकतेचा पण अन्नावरती परिणाम होतो. ते नॉनव्हेज खात नाहीत, रात्री 7 नंतर पाणी पित नाहीत. तर आणि सणवार कोणते येतील, सणवार जरी आले तर त्याच्या दिवशी पण काय होतं की सणवारीला आल्यावरती की प्रामुख्याने त्या सणासाठी योग्य जे असं काही जेवण आहे आपण ते बनवलं पाहिजे.
तर ह्या सगळ्या गटाचं समतोल आहाराचं काय होतं? समतोल आहारामध्ये समावेश किंवा म्हणजे समतोल आहारावरती परिणाम होतो. आता समतोल आहार हे करताना आपल्याला प्रामुख्याने सगळ्या ह्या गोष्टी प्रथिने म्हणा किंवा कर्बोदके म्हणा, जीवनसत्व म्हणा, खनिज द्रव्य म्हणा, पाणी म्हणा, ह्या सगळ्यांचा काय केला पाहिजे आपल्याला व्यवस्थितपणे विचार करून आपण त्याच्यामध्ये त्याचं कॅलरीज किंवा आउटपुट आपण सगळ्यांचे टाकले पाहिजे. त्याच्यानंतर खनिज द्रव्य पण बघायला पाहिजे, पाणी पण बघायला पाहिजे, हे सगळं आपण बघायला पाहिजे. त्यात काय अडचण आहे का कुणाला समतोल आहारामध्ये? आता समतोल आहार असा पण प्रश्न येतो ना, की समतोल आहाराचं आता जे सांगितलं त्याची व्याख्या लिहा किंवा त्याची हे आता जे सांगितलेले पॉइंट्स ते लिहा आणि मेनू तयार करा म्हटल्याच्या नंतर मेनू काय कोणते करा? घटक मेनू तयार करताना कोणते घटक लक्षात घेणे आवश्यक आहे ते लिहा. मेनू तयार करताना मॅडम प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, त्याच्यानंतर पाणी, त्याच्यानंतर फायबर्स, या सगळ्या गोष्टींचा विचार करता पाहिजे. म्हणजे आता समजा की प्लॅनिंग करताना ती व्यक्ती वय, आता ह्या गोष्टीचा तर विचार करतोय आपण की वय, लिंग, आर्थिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, ह्या सगळ्यांचा तर विचार करतोच. त्याच्याबरोबर आता समजा वय लहान आहे, तर तुम्ही समजा वृद्ध व्यक्ती त्याला दात नाहीये, मग अशा वेळेस तुम्हाला प्रथिने पण द्यायचे आहेत, कार्बोहायड्रेट पण द्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मग चावायला तर येत नाही, मग अशा वेळेस तुम्ही काय करणार? तर आपण तशा नाचणीची वेळेस खीर. मग हा मग अशा वेळेस तुम्ही त्यांना काही ऑप्शन, मग ते त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणार, म्हणजे की प्रथिने कार्बोदकेंचं प्रमाण, की बाबा 60 ते 70% भाग हा प्रथिने आणि कार्बोदकांनी भरलेला पाहिजे. म्हणजे साधारणतः 60% हे आपल्याला एनर्जी बिल्डिंग कॉन्टेंट्स पाहिजेत. एनर्जी बिल्डिंग कॉन्टेंट्स कोणते? फॅट म्हणा, स्निग्ध पदार्थ म्हणा, असं सॉरी, फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि कार्बोदके. मग कार्बोदके जर ताटाचे आपण 4 भाग केले, तर अर्ध्या भागामध्ये प्रामुख्याने त्याच्यामध्ये आपल्याला की प्रथिने आणि कार्बोदके येणार. कार्बोदक्यामध्ये मग तुम्ही 2 फुलके किंवा 2 चपात्या घेऊ शकता किंवा एखादी भाकरी घेऊ शकता, किंवा मग ती नाचणीची असेल, बाजरीची असेल, ज्वारीची असेल, मल्टीग्रेन असेल, असं आपण करू शकतो. त्याच्यानंतर एखादी उसळ किंवा अर्धी वाटी डाळ, उसळ नसेल तर अर्धी वाटी डाळ आणि राईस. आणि समजा जर राईस घेतला तर एकच चपाती घेणं गरजेचं आहे, कारण जर बैठं काम असेल तर काय साधारणतः आपल्याला ह्या गोष्टी की 60% भाग हा कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांनी व्यापलेला पाहिजे. बाकीच्या अर्ध्या भागामध्ये, चतकोर भागामध्ये, साधारणतः तुमचं सॅलेड यायला पाहिजे. मग काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, कोबी, कशाचं पण सॅलेड तुम्ही तिथे ठेवू शकता. आणि बाकीच्या भागामध्ये तुमचं दही, नंतर एक भाजी, ओल्या चटण्या, हे सगळं त्या बाकीच्या भागामध्ये आलं पाहिजे. किंवा तळलेले पदार्थ किंवा फॅट अगदी मोजून 1 चमचा. तुम्ही जर बेसिक फूड पिरामिड बघितलं असेल, तर बेसिक फूड पिरामिडला सगळ्यात खाली काय असतात की कर्बोदके असतात, नंतर काय असतात, सगळ्या पालेभाज्या असतात, नंतर सगळी फळं असतात, नंतर ते बाकीचे फायबरयुक्त डाएट्स असतात, आणि मग सगळ्यात वरती फॅटचा कोण असतो. म्हणजे ट्रायंगलचा अगदी शेवटचा कोण हा फॅटचा असतो, म्हणजे सगळ्यात कमी फॅट घेतलं पाहिजे. तर ह्या गोष्टींचा म्हणजे न्यूट्रिशन, पोषक तत्व मिळण्यासाठी व्यवस्थित प्रमाणामध्ये स्निग्ध पदार्थांचं प्रमाण, कर्बोदकांचं प्रमाण, प्रथिनांचं प्रमाण, विटामिन्सचं प्रमाण, किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण योग्य प्रमाणात पाहिजे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. हम्म. आता ताण्या आता मुलांच्या हा बोला. हा, ताण्या मुलांना देण्यासारख्या 2 पदार्थांच्या पाककृती लिहा म्हटल्याच्या नंतर मग ताण्या मुलांसाठी मग आता आपण काय काय विचार करू शकतो म्हणजे त्याला त्याच्या बघा आता आहारामध्ये. तुम्ही ताण्या मुलांच्या मध्ये शक्यतो आपण एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड, म्हणजे आता तिथं काय करायचं की लिहिताना प्रामुख्याने लिहायचं की जन्मलेल्या बाळाचा साधारणतः पहिले 5 महिने हा आहार शक्यतो आईचाच आहार असतो. हम्म. म्हणजे आईचं ब्रेस्ट फीड हे सगळ्यात सर्वोत्तम आहार आहे.
पण त्याच्यानंतर आपण सेकंड ऑप्शन की जेव्हा 5व्या महिन्यानंतर आपल्याला विनिंग करायची वेळ येते की वरचं फूड इंट्रोड्यूस करायची वेळ येते त्यावेळेस आपण प्रामुख्याने काय करू शकतो तर भाताची पेज म्हणजे कारण सगळ्यात हलकी आणि पिष्टमय पदार्थ आणि पचायला सोपी. मग अशा वेळेस काय हम्म. करायचं की तुम्ही तांदूळ घेऊ शकता 2 चमचे धुवून स्वच्छ. त्याच्यामध्ये 5 पट पाणी टाकायचं 2 चमचे आणि त्याच्यामध्ये 5 पट पाणी टाकून ते पेज जेव्हा तुम्ही शिजवत राहता तेव्हा त्याचं जे पेज वरचं पाणी तयार होतं त्या पेजामध्ये तुम्ही तूप टाकून मी थोडस सॉल्ट टाकून कधी कधी जिरेची पूड मिक्सरमध्ये ग्राइंड टाकून धने जिरेचे ते पण टाकू शकता आणि ते एक झाली. दुसरी मुगाच्या वरणाचं पाणी पाजू शकता. हम्म. ते पण हम्म. असंच वरण की आणि जसं जसं वय वाढेल तसं हा भाग आपण काय करू शकतो की पातळपणा कमी करून घट्ट भाग त्यातला आपण जास्त किंवा सेमी सॉलिड भाग वाढवू शकतो. अजून तिसरा ऑप्शन आहे की तुम्ही ज्वारीची पेज करू शकता. नाचणीचं सत्व करू शकता. नाचणीचं सत्व मिळतं बाजारमध्ये किंवा तुम्ही बनवू शकता घरी. नाचणी धुवायची, नाचणी वाळवायची, त्याच्यानंतर ती तुपामध्ये गरम करायची किंवा नुसती गरम केली कढईत तरी चालेल आणि ती ग्राइंड करायची आणि त्या पिठामध्ये तुम्ही दुधामध्ये बनवू शकता खीर टाईप वेलदोडा घालून साखर घालून किंवा तुम्ही खारट बनवू शकता पाण्यामध्ये शिजवून त्याच्यामध्ये मीठ आणि जिरे टाकून नाचणीची पेस्ट बनवू शकता किंवा नाचणीची खीर बनवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ज्वारीची पेस्ट बनवू शकता की एक साधारणतः पाणी घेतलं एक अर्धे पातेले त्यामध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ टाकू शकता किंवा एकच चमचा बाळ जर खूप लहान असेल तर एकच चमचा आधी पातळ बनवायचं मग नंतर जसं प्यायला लागेल मोठं होईल तसं 2 चमचे किंवा जास्त प्रमाणात घट्ट करायचं त्या प्रमाणात पीठ आपण वाढवू शकतो. त्याच्यामध्ये पण आपण 10 मिनिटं शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये पण जिऱ्याची पूड तूप असं मिक्स करून बेबीला पाजू शकतो. त्याच्यानंतर अजून त्याच्या पुढची स्टेज म्हणजे 2 भाग आपण तांदूळ घेऊ शकतो एक भाग मुगाची डाळ घेऊ शकतो. ते वेगळं वेगळं धुवायचं ते वाळवायचं ते तुपामध्ये फ्राय करायचं तेच बारीक करताना त्याच्यामध्ये आपण जिरे धने थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकू शकतो एक दोन बदाम एक दोन चार बदाम किंवा काजू पण टाकू शकतो आणि त्याची सगळ्याची काय करू शकतो आपण पूड करू शकतो. हा. हा. त्याच्यानंतर तुम्ही हे म्हणजे ह्या सगळ्या पाककृती मी तुम्हाला एक 5-6 प्रकारच्या पाककृती सांगितलं. मग तुम्ही हम्म. प्रत्येकाने थोड्या बदलून बदलून वेगवेगळ्या लिहा. तुम्हाला अजून काही येत असेल तर टोमॅटोचं सूप बनवून पाजू शकतो किंवा त्याच्यानंतर आपण पातळ शिरा करतो शकतो रव्याचा किंवा पातळ लापशी करू शकतो गव्हाची. मग एकदम पातळ बनवायचं म्हणजे अगदी अर्धा चमचा पीठ घेऊन किंवा अर्धा चमचा पीठ भाजणं शक्य नसतं अशा वेळेस काय करायचं की 4-5 चमचे पीठ तुपामध्ये भाजायचं गव्हाचं आणि ते एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि जसं लागेल तसं 1 चमचा पाणी 1 चमचा पीठ घेऊन गरम पाणी त्यात टाकून ते काय करायचं की त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून एकदम पातळ लापशी टाईप करू शकता तुम्ही गव्हाचं. हा. किंवा तुम्ही अजून काय करू शकता की पातळ शिरा करू शकता. त्याच्यानंतर ह्याच्या पुढे जर बाळ थोडं मोठं झालं तर 8व्या महिन्यात किंवा 7व्या महिन्यात गेलं तर तुम्ही त्याचा एक फुलका आणि वरण त्याचा काला करून मिक्सर मधनं ग्राइंड करून खाऊ घालू शकता किंवा वरण ते दूध आणि फुलका मिक्सर मधनं ग्राइंड करून खाऊ घालू शकता. म्हणजे अशा बऱ्याच रेसिपीज तुम्हाला सांगता येतील. अजून काय सांगायचं तुम्हाला अजून कुठला प्रश्न आलाय? आता परत एकदा आणखी एक प्रश्न बेसिक फूड ग्रुप जे आहेत तर ते आणखी हम्म. वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात का? वेगवेगळे काय? बेसिक फूड ग्रुप्स कोणते? हा. मग हे फूड ग्रुप्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात का? अहो मी तुम्हाला अन्न घटक शिकवले ना मॅडम त्यांना इंग्लिशमध्ये बेसिक फूड ग्रुप्स अन्न म्हणतात. घटक शिकवले ना, परंतु इथं ग्रुप्स अन्न घटक शिकवले तुम्ही, परंतु आता ग्रुप्स म्हणल्याच्या मग नंतर आता मी तुम्हाला इथं वेगवेगळ्या ह्याच्या आता मी तुम्हाला वेगवेगळ्या शेतकी ह्याच्यानुसार कसे फूड ग्रुप्स बनवले 4 भागामध्ये त्याच्यानंतर 15 भागामध्ये ह्याचं बेसिक फूड ग्रुप्स कसे बनवले ICMR नी मी हे तुम्हाला वर्गीकरण सांगितलं ना हा, मॅडम. हे आता त्यांनी सांगितलं. काय केलं सगळी तृणधान्य वेगळी केली मॅडम. हम्म. तृणधान्य हे सगळे पिष्टमय पदार्थ आले
कडधान्य आणि डाळी त्यांनी एकत्र केल्या, पल्सेस आणि हे त्यांनी का वेगळ्या केल्या? का ते प्रथिनं ह्या गोष्टीवरती त्या वेगळ्या केल्या गेल्या. आलं का लक्षात मॅडम? हम्म. त्याच्यानंतर पण आता प्रथिनांमध्ये पण प्रकार आलाय, कारण हे व्हेजिटेरियन प्रथिन आहेत. मग आता प्राणीज प्रथिन म्हणून मांस आणि मासेचा घटक वेगळा केला गेला. आलं का लक्षात तुम्हाला? हम्म. त्याच्यानंतर म्हणजे साखर आणि गूळ एका भागात टाकलं गेलं, मांस मासे वेगळ्या भागात टाकलं गेलं, कडधान्य आणि तृणधान्य वेगळ्या, फळं वेगळी टाकण्यात आली, पालेभाज्या वेगळ्या टाकण्यात आल्या आणि परत भाज्यांमध्ये पण फळभाज्या आणि पालेभाज्या वेगळ्या केल्या. आलं का लक्षात तुम्हाला? पालेभाज्या हम्म. वेगळ्या करण्यात आल्या, फळं वेगळी करण्यात आली, फ्रुट्स फ्रुट्स वेगळ्या करण्यात आले, गुळ साखर वेगळ्यात करण्यात आलं, तूप तेल स्निग्ध पदार्थ वेगळे करण्यात आले. अशा म्हणजे ह्या गोष्टीवरती त्यांचं ग्रुपिझम झालं. आलं का तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं ते? आणि मी तुम्हाला 3 आलं. प्रकारे सांगितलं की एक प्रथिनांचं स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे ह्याच्याद्वारे वर्गीकरण करण्यात आलं. त्याच्यानंतर दुसरं शेतीमध्ये पण वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलं 4 गटांमध्ये. त्यानंतर ICMR किंवा हेल्थ जी आपली हे आहे त्याच्याद्वारे पण 15 प्रकारे का 11 प्रकारे काहीतरी वेगळं वर्गीकरण करण्यात आलं. त्याच्या नोट्स पाठवते, म्हणजे तुम्हाला आता ते कोणत्या तत्वावर केलंय तर ते पण तुम्हाला मी सांगितलं की बाबा त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवतानाच त्यावेळेस सांगितलं होतं की आपण जे काही केलं म्हणजे पहिल्यांदा तर ते पहिलं वर्गीकरण केलं गेलं ते प्रथिने कुठले, स्निग्ध पदार्थ कोणते, ह्याच्याद्वारे त्याचं वेगळं पहिल्यांदा वर्गीकरण करण्यात आलं. हम्म त्याच्यानंतर म्हणजे त्यांचं प्राप्तिस्थान कोणतं आहे आधी प्रामुख्यानं, म्हणजे वनस्पती जे का प्राणी जे, नंतर त्यांचं कार्य काय आहे, अन्नाचं कार्य म्हणजे शक्ती उष्णता गट, शरीर निर्माणक गट, शरीर नियंत्रण व शरीर संरक्षक घटक. आता उष्णता घटकामध्ये प्रथिने स्निग्ध पदार्थ आणि कार्बोदके येतात, निर्माणक घटकामध्ये पण प्रथिने येतात आणि नियंत्रण व शरीर संरक्षण घटामध्ये जीवनसत्वे मिनरल्स येतात. आलं का लक्षात तुम्हाला? हम्म. म्हणजे प्राप्तिस्थानानुसार वनस्पती पदार्थ वेगळे केले, प्राणीज वेगळे केले. अन्नाच्या कार्यानुसार 3 भागात शक्ती उष्णता गट, शरीर निर्माणक गट आणि शरीर नियंत्रण गट. नंतर पोषक घटकानुसार अन्नाचे पोषक घटक काय, त्याचे 5 मूळ अन्नगट करण्यात आले. प्रथिनयुक्त गट, कर्बोदकेयुक्त गट, स्निग्धयुक्त गट, जीवनसत्व कॅल्शियम युक्त संरक्षक घटक युक्त गट आणि दुय्यम संरक्षक गट म्हणजे क्षार्स आणि मिनरल्स, सगळे जीवनसत्वे आणि क्षारयुक्त गट. त्याच्यानंतर शेतकी लोकांनी काय केलं, तृणधान्य कडधान्य आणि डाळीचा एक गट केला, मांस मासे अंडी आणि दुधाचा एक गट केला, म्हणजे प्राणीज पदार्थ त्यांनी सगळे वेगळे केले, प्रथिने आणि कार्बोहायड्रेटे वेगळी केली, फळे आणि भाज्या एकत्र केले आणि तेल तूप साखर गुळ म्हणजे फॅट आणि बाकीचे साखर आणि गुळ हे सगळं एकत्र केलं. आणि वैद्यकीय संशोधन समिती म्हणजे ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्च, त्यांनी काय केलं, तृणधान्य वेगळी केली, कडधान्य डाळी तेलबिया वेगळ्या केल्या, पालेभाज्या वेगळ्या केल्या, कंदमुळे वेगळी केली, इतर भाज्या वेगळ्या केल्या, फळे वेगळी केली, साखर गूळ दुधाचे पदार्थ वेगळे केले, तेल तूप वेगळं केलं, मांस मासे आणि अंडी असे 11 प्रकारे केलं. आणि न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ इंडियन फूडच्या सुधारित आवृत्ती जी आहे त्यांनी 15 गटात केलं. त्याच्यामध्ये त्यांनी काय वेगळं केलं की 2 घटक 3 घटक कोणते वाढवले त्यांनी, तर अल्कोहोलिक पेय एक घेतलं त्यांनी, त्याच्यामध्ये आसाम मधील पचवाई पेय आणि विना अल्कोहोलिक पेयामध्ये उसाचा रस आणि नीरा घेतलं. आलं का लक्षात तुम्हाला? आणि तेलबिया आणि आपण आलं. ह्याच्यामध्ये काय व्हायला लागलं ना मॅडम, आता गोंधळ गोंधळ थोडासा याच्यामध्ये फूड ग्रुप्स मध्ये खूप गोंधळ होतोय, हे मला मान्य करायचंय. मला असं वाटतं की त्यांना जे विचारले त्याचं डेफिनेटली उत्तर आमच्याकडनं त्यांना देण्यात आलं. म्हणून थोडासा गोंधळ मॅडम होतो. त्यांनी तुम्हाला काय विचारलंय की बेसिक फूड ग्रुप्स कोणते? हा हम्म. हा हम्म. म्हणजे आता तुम्हाला बेसिक फूड ग्रुप्स कोणते म्हणजे आता तुम्हाला काय सांगायला लागेल की पहिल्यांदा फूड ग्रुप्स का पाडले गेले, हम्म. त्याचं कारण काय आहे की म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर येतं की कोणत्या तत्वावर ते बनवले आहेत आणि का बनवले, हो, त्याच्या तत्वावर पुढेच येते, बनवले. त्याच्या हा पुढेच येते. का म्हणजे हम्म. गरज काय बेसिक फूड ग्रुप्स बनवायची, तर प्रामुख्याने आपल्याला समतोल आहाराचं नियोजन करायचं आणि त्याच्यामध्ये काय असतं मग कर्बोदके स्निग्ध पदार्थ जीवनसत्व खनिज द्रव्य आणि प्रथिन
हे 6 पोषक घटक आल्याशिवाय, पाणी आणि फायबर ते आल्याशिवाय अन्न किंवा समतोल आहार पूर्णच होऊ शकत नाही. मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला जर मग कुपोषण टाळता येतं जर पोषक आहार व्यवस्थित दिला तर कुपोषित राहत नाही. आणि मग अशा वेळेस समतोल आहाराचं नियोजन करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे माहित पाहिजे, तर विविध अन्न पदार्थामध्ये किती पोषक घटक आहेत हे मान्य पाहिजे. मग भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने काय केलं की पोषक घटक दर्शवणारे तक्ते पण तयार केले, की बाबा प्रत्येक ह्याच्यामध्ये 100 ग्रॅम जर प्रमाण घेतलं मी एवढं धान्याचं, तर त्याच्यामध्ये साधारणतः एवढं एवढं प्रथिन आहे, एवढे एवढे मिनरल्स आहेत, एवढे एवढे विटॅमिन्स आहेत, असं त्यांनी जसं हे केलं. पण ह्याला काय करावं लागलं की बरीच आकडेमोड करावी लागते गणिताची. मग क्लिष्ट होतं ते खूप. नॉर्मल तुमच्या आणि माझ्यासारख्या माणसांना ते जमणार आहे का? नाही. मग त्यामुळे त्यांनी काय केलं की प्रामुख्याने त्यांनी मुख्य पोषक घटकानुसार 5 घटकामध्ये वर्गीकरण करून टाकलं आणि ह्यालाच 5 मूलभूत अन्नगट म्हणून संबोधलं गेलं. मग वैज्ञानिकांनी मग परत संशोधन करून अजून वेगळ्या पद्धतीने काय केलं की प्राप्तिस्थान काय आहे, अन्नाचं कार्य काय आहे आणि अन्नातील पोषक घटक काय त्याच्यानुसार वर्गीकरण केलं. पण साधारणतः आपल्या किचन मध्ये आपण तृणधान्य असं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की तृणधान्य गहू, नाव ज्वारी, घेतलं की हे तांदूळ, बाजरी. अन्न घटक. हा, अन्न घटक वेगळं केल्यामुळे तृणधान्य म्हणलं की तुमच्या लक्षात येतं की ज्वारी म्हणा, गहू म्हणा, बाजरी म्हणा, नाचणी म्हणा, तांदूळ म्हणा, हे सगळी तृणधान्य आहेत. वरई म्हणा, रवई, हे सगळे तृणधान्य आहेत. हम्म. त्याच्यानंतर कडधान्यामध्ये मग तुम्हाला सगळे मूग, मटकी, चवळी, हुलगा, राजमा, छोले, हे वाटाणा, वाळला वाटाणा जो काय आहे तो तो सगळा तृणधान्य सॉरी कडधान्यामध्ये येतो. आणि डाळीमध्ये तुम्हाला पण माहिती आहे, डाळी म्हणलं की तुम्हाला तूर, मूग, मसूर, मटकी, उडीद, ह्या सगळ्या डाळी एकत्र. मग तुम्हाला एकदा संकल्पना निर्माण झाली की डोळ्यासमोर की ह्या सगळ्या डाळी म्हणजे ह्या डाळी, ही तृणधान्य म्हणजे ही तृणधान्य. मग तुम्ही काय करू शकता, आता डाळीमधनं प्रथिने मिळतात तुम्हाला माहिती. मग तुम्ही मुगाची डाळ वापरा, तुरीची डाळ वापरा, उडदाची डाळ वापरा, सगळ्यांचं मिक्स करून मिश्रण वापरा, किंवा तुम्ही चेंज करून वापरा. आलं का लक्षात? हम्म. आ मग प्रथिने हो, मिळणार हो. तुम्हाला. मग प्रथिने डाळीतून मिळणार आहेत तशी कडधान्यातून पण मिळणार आहेत. पण समजा मला ते डेफिशियन्सी आहे प्रथिनांची जास्त प्रमाणामध्ये, किंवा आपल्या वेटनुसार पण असतात. तर माझं समजा वेळ 60 किलो आहे, तर मला 60 ग्रॅम प्रथिने रोज लागणार. तर एवढी प्रथिने जर मला मिळवायची असतील तर मी मग ह्याच्यामध्ये सोयाबीन पण आलं कधी कधी. मग सोयाबीन आपण काय करू शकतो, दळताना कणकेमध्ये टाकू शकतो. मग त्याच्यामुळे प्रथिनांचं, चपातीतलं प्रमाण कार्बोहायड्रेट्स का प्रथिनांचं प्रमाण पण त्याच्यामध्ये वाढणार आहे. आता ते सोयाबीनचं दूध काढणं किंवा त्याचं ते दही बनवणं, टोफू बनवणं ते जमत नाही. मग ते आपण विकत आणतो. मग आता जसं हे प्लांट वनस्पतीत जसं मिळतं तसं तर आपल्याला मग दुधातून पण मग मिळतं. मग दुधातून जास्त नाही मिळत. मग दुधातलं जे फाटल्यानंतर पनीर होतं, ते पनीरचं जे पाणी राहतं पाठीमागं त्याच्यापासून व्हे प्रोटीन्स तयार होतात. त्या पाण्याला ड्राय केलं जातं आणि त्याच्यातून त्याचे व्हे प्रोटीन्स तरी खूप कॉस्टली, 3,000 रुपयाला वगैरे एक डबा असतो. मग आपण पनीर जेव्हा घरी बनवतो, दूध फाटतो, तेव्हा ते पाणी न फेकून देता आपण त्याचा काय वापर केला पाहिजे, कणकेत वापर केला पाहिजे. किती कणिक बांधायला म्हणा, किंवा आपण त्याचं साधारणतः कधी कधी मग कणिक बांधायलाच फार फार ते वापर होऊ शकतो, कारण बाकीच्या गोष्टीला आंबटपणाचा वास येऊ शकतो त्याचा. त्यामुळे शक्यतो आपण ते कणिक बांधायला की फ्रीज, डीप फ्रीज म्हणजे फ्रीझर मध्ये ठेवून आपण ते आज जेवढं शक्य आहे तेवढं कणिक बांधायला, मग उद्या दुसऱ्या दिवशी कणिक बांधायला, असं ते वापरू शकतो आपण ते पाणी. हे कळलं का तुम्हाला? ह्यात काय अडचण आहे का? नाही, हे कळलं. हा. मग आता हे साधारणतः 2 ते 2.5 पानं हेच तयार होतं. आलं का लक्षात हम्म. तुमच्या? हे जे अन्न घटक जे हे आपण केले, तर त्याच्यामध्ये साधारणतः त्याच्यानुसारच आपल्याला काय होतं की हे आता मी तुम्हाला ह्याचे तक्ते पाठवते थोडे थोडे, की बाबा 100 ग्रॅम तृणधान्यातील घटकामध्ये कॅल्शियम किती आहे, प्रथिने किती आहेत, उष्मांक, कारण एखादा 2-4 उदाहरणं तुम्हाला कधी कधी द्यावी लागतील. की बाबा ICMR नुसार कधी कधी प्रश्न येतो की जे काही तृणधान्य म्हणा किंवा कडधान्य म्हणा, ह्याच्यामधल्या पोषक घटकांचं प्रमाण
विस्तृत म्हणजे थोडं लिहा. मग अशा वेळेस तुम्हाला कमीत कमी एक 3-4 उदाहरणं लक्षात पाठ करून तेवढी उदाहरणं तुम्हाला लक्षात ठेवता आली पाहिजे. हम्म. तुम्हाला अजून काय अडचण आहे का याच्यामध्ये? हम्म. नाही. आता मला आणखीन एक विचारायचं ते म्हणजे जोड्या लावा किंवा म्हणजे जे हे रिकाम्या जागा हे डेफिनेटली येणार का येणार नाही? येतं येतं मॅडम, ते येतं. अच्छा. ते टिपा लिहा पण येतं, जोड्या लावा पण येतं, कधी कधी फिल इन द ब्लँक्स पण येतं. आपलं हे हा. राहिलं बरं का, अजून एक राहिलं. बेसिक मेटाबॉलिक रेट शिकवलं का मी तुम्हाला? बॉडी मास त्याच्या इंडेक्स नाही झालं. शिकवलं मॅडम. ते हम्म. बरं, ते उद्याचा एक तास घेऊन आपण ते एक संपू. मला आत्ता गडबड आहे, मग आता सेकंड हो तास चालेल. का. मग उद्या आपण काय करू, ते आरडीए, बीएमआय ते एक घेऊ. आणि अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय, म्हणजे मी आता हे जीवनसत्व जी आहेत ना, किंवा अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तुम्हाला आता सगळ्यांना सांगावं लागेल की आपल्या शरीरामध्ये काय होतं की दररोज हजारो पेशी मरतात आणि हजारो पेशी नव्याने तयार होतात. मग ह्याच्यामध्ये काय होतं की बऱ्यापैकी फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात. टॉक्झिन्स म्हणतो आपण त्यांना, फ्री रॅडिकल्सला. आणि हे फ्री रॅडिकल्स काय करतात आपल्याला की आपल्या शरीराला हे हार्मफुल असतात. मग जे अँटीऑक्सिडंट्स जे असतात, म्हणजे विटॅमिन्स म्हणा किंवा मिनरल्स म्हणा, हे काय काम करतात? अँटीऑक्सिडंटचं, प्रथिने पण बऱ्यापैकी अँटीऑक्सिडंटचं काम करतात. तर ह्या अँटीऑक्सिडंट्समुळे ह्या फ्री रेडिकल्सचा काय होतो, आपोआपच खात्मा होतो किंवा त्यांचा विरोध होतो. आणि त्यामुळे आपली एजिंग प्रोसेस पण कमी होते आणि टॉक्झिन्स पण आपल्या शरीरातून कमी होतात. म्हणजे मग तुम्हाला ते अँटीऑक्सिडंट्सचे जे विचारलं ना, एक प्रश्न विचारलाय बघा, अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय, त्याचे कार्य आणि स्त्रोत सविस्तर लिहा. हा. हो हो, ते विचारायचं एक राहून गेलं अँटीऑक्सिडेंट बद्दलच. हा. तर हा. मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्या शरीरामध्ये आपलं पूर्ण शरीर हे पेशींपासून बनलेलं आहे. पेशी सगळ्या एकत्र येऊन ऊती बनतात. ऊतींचा समूह एकत्र येऊन काय बनतो की साधारणतः अवयव बनतो. अवयवांचा समूह एकत्र येऊन आपला सिस्टीम बनतात. तर मग ह्या पेशी, हजारो पेशी रोज मरत असतात आणि नव्याने तयार होत असतात. त्या प्रोसेसमध्ये बऱ्याच फ्री रॅडिकल्स तयार होतात. आणि हे फ्री रॅडिकल्स काय करतात, शरीराला धोकादायक असतात. आणि ह्याच्यामुळं काय होतं की हे टॉक्झिन्स असतात एक प्रकारचे. तर मग अँटीऑक्सिडंट्स म्हणजे सगळी विटॅमिन्स आले, सगळे मिनरल्स आले आणि सगळे प्रथिने आले की जे काही आपल्या काय करतात, ह्या फ्री रॅडिकल्सला विरोध करतात किंवा ह्या फ्री रॅडिकल्सला शरीरातून बाहेर काढून टाकायला मदत करतात. मग ते तर अँटीऑक्सिडंट्स म्हणजे मग जे शरीराच्या ह्या फ्री रॅडिकल्सला विरोध करतात आणि शरीराची प्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी वाढवतात, शरीराचं संरक्षण करतात आणि शरीराला वृद्धत्व लवकर येण्यापासून पण वाचवतात. तर त्यांना आपण अँटीऑक्सिडंट असं म्हणतो. त्यांचं कार्य तर तुम्हाला मी आता सांगितलं की अँटीऑक्सिडंट शरीराला वृद्धत्व येऊ देत नाहीत, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, शरीराच्या हार्मफुल कंटेंट पासून हे काय करतात, त्यांना फ्री रॅडिकल्सला बाहेर टाकून द्यायला मदत करतात. मग आता त्याचे स्त्रोत, मग सगळ्या विटॅमिनचे तुम्हाला नावं लिहून त्यांचे थोड्या प्रमाणात पुढे स्त्रोत लिहायचे की वॉटर सोल्युबल वेगळे करायचे, फॅट सोल्युबल वेगळे करायचे. प्रत्येकाचे साधारणतः प्रत्येकाचं नाव लिहून त्यांच्या पुढे दोन 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 त्यांची उदाहरणं, त्यांचे स्त्रोत सांगायचे कोणते कोणते, ते 2-4 2-4 2-4 सांगायचे. आलं का लक्षात? हो. हम्म. आता मेनू प्लॅनिंग, मील प्लॅनिंग झालं आपलं, मेनू प्लॅनिंग एक राहिलंय. बीटा कॅरोटीन म्हणजेच ते तुम्हाला शिकवलं मी, रिफाइंड कार्बोहायड्रेट शिकवलंय, झिंक शिकवलंय. कुपोषण शिकवलंय का मी तुम्हाला? मला वाटतं सगळ्यात पहिल्या लेक्चरला टिपाद्यामध्ये कुपोषण. टिपाद्यामध्ये कुपोषण आहे. कुपोषणावरती आता मी मी कुपोषण ते दोन शिकवलंय कारण दोन मला वाटतं फर्स्ट लेक्चर मध्ये समतोल आहार झाल्यानंतर सेकंड मी कुपोषण घेतलं होतं. बरं ठीक आहे, उद्या वेळ असेल तर ते कुपोषण पण आपण एकदा हे करू परत एकदा. हा. हम्म. अजून काही अडचण नाही ना? ते मी नाही. बेसिक फूड ग्रुपच्या नोट्स पाठवते तुम्हाला, मग तुम्हाला सोपं हा, जाईल ते. हे आत्ताच आहे अँटी ऑक्सिडंट हे सांगितले ना यांचे. त्याचा पण प्रश्न उत्तर लिहूनच पाठवते पूर्ण.
आणि ह्याचा पण पूर्ण फोटो पाठवते तुम्हाला लिहूनच. हो हा, चा हो काही चालेल. अडचण नाही ना यात? सगळ्यात नोट्स पाठवा ना एकदम, म्हणजे मग आम्हाला पण हे मी करून घेता तुम्हाला येतील, एक कारण एक पण नोट्स. सरांना पाठवलं, तर सरांनी ते पुस्तक पाठवलं नाही का तुम्हाला, फॉरवर्ड केलं नाही का? पुस्तक ते पाठवले पुस्तक पण ते आम्हाला, भेटत नाही. ते पुस्तक जे आहे ते बरं असू म्हणजे दे. आम्हाला माझे झेरॉक्स हँड करून रिटन घेता येईल.